जालना जिल्ह्यातील मंठा शहरात कोयता गँगनं दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली। मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स गाडीची कोयता आणि दगडांनी तोडफोड करून 2 जुन्या बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ओमकार काळे, अविनाश वाघमारे आणि वैभव गव्हाणे या तिघांना अटक केली। तर यशराज खांडे भराड हा आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले। जालना जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या मांस प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली। 3 कंटेनरमध्ये भरून जप्त करण्यात आलेलं मांस हे गोवंशाचं नसून म्हशीचं असल्याची तपासणी अहवालातून स्पष्ट झालंय। संभाजीनगर रोडवर रात्रीच्या सुमारास काही गोरक्षकांच्या मदतीनं चंदनजिरा पोलिसांनी हे 3 कंटेनर अडवले होते। तपासणी दरम्यान सुमारे 1.25 कोटी रुपयांचं मांस जप्त करण्यात आलं। त्यानंतर 3ही कंटेनर चंदनजिरा पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवण्यात आलं होतं। मात्र संबंधित कंपनीचे अधिकारी आणि चालक सुरुवातीपासूनच हे मांस गोवंशाचं नसल्याचा दावा करत होते। त्यानुसार पोलिसांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं पाठवले होते। आता प्राप्त झालेल्या अहवालानुसार हे मांस म्हशीचं असल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर पोलिसांना 3ही कंटेनर सोडून देण्याची वेळ आली। दरम्यान या कारवाईत श्रेय घेण्यासाठी स्थानिक राजकीय वर्तुळातील काही जणांचा सहभाग असल्याची चर्चा आहे। काल गोवंश मांस वाहतूक करण्याच्या संशयावरून 3 कंटेनर पकडण्यात आलेले होते। ते मुंबईला जात होते पुण्यावरनं। ते आपण लावलेले होते। त्यामध्ये आम्ही काल सॅम्पल्स घेतलेले होते आणि ते सॅम्पल तपासणी करता पाठवले होते सीएला छत्रपती संभाजीनगर येथे। त्याचा परीक्षणाचा अहवाल आज आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळं मांस जे होते म्हशीचं मांस होतं। सगळ्या कंटेनरमधले आम्ही सॅम्पल्स घेतले होते। म्हशीचं मांस असल्याचं त्यात निष्पन्न झालेलं आहे, गोवंश असल्याचं निष्पन्न झालेलं नाही। आता आम्ही त्यावर आधारित त्या अहवालावर आधारित यापुढील कारवाई करत आहोत। हा तेच आता आम्ही त्याची आधारित त्यावर आधारित आणि त्या गाड्या आता रिलीज करणार आहोत। चर्चा गावात अशी की ते जे मालक आहे, गाडी मालक, कंपनी मालक, त्यांनी काही खोटी वगैरेची मागणी केली आहे, खोटी वगैरेची मागणी केली, डिझेल वगैरे कशाची खोटी गाड्या नाही अजून। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बोडूर इथं तलवार बाबा प्रकरणानं खळबळ उडाली आहे। ज्ञानेश्वर करडे उर्फ तलवार बाबा यांच्यावर दैवी शक्तीचा दावा करत तलवार हातात घेऊन धार्मिक विधी केल्याचा आरोप आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार बिलोली परिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तलवार बाबा आणि त्यांच्या 2 साथीदारांवर कारवाई करण्यात आली। दरम्यान अन्नीसकडील सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी कोणतीही चुकीची कृती केली नसल्याचा दावा केलाय। तसंच समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळाल्याचं सांगत महिलांना तलवारी वाटण्याचा संकल्प केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। ज्ञानेश्वर करडे आणि सोशल मीडियामध्ये फेमस झालेला तलवार बाबा, तर तलवार बाबा हा नवीन नाव भेटलेले आहे। तर नवीन नावाचा माझा उद्देश आणि संकल्प घेऊन आजपासून मी कार्य करणार आहे। महाराष्ट्रामध्ये असेल की नवे तर अख्ख्या भारतामध्ये जेवढे माता भगिनी आहेत तर त्यांच्या सुरक्षेसाठी लागेल तर मी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जसं शासनाकडून परवान्यासहित कसं तलवारी भेटतील ह्याची मी पूर्ण प्रयत्न करील। आणि राहिली गोष्ट माझ्यावर गुन्हा दाखल झालेली ही सरासर खोटी आहे आणि मी परंपरागत चालत आलेली बिरदेवाची पूजा करतो, हा भंडाराचा महिमा सांगतो। जसं पट्टणकडोली असेल, आरेवाडी असेल, उमरगा असेल किंवा जेजुरीवर असेल, प्रत्येक ठिकाणी हा भंडाराचा महिमा आहे। त्या भंडाराचा महिमा सांगतो। मी कोणाला आमिष दाखवलं नाही, माझ्या विरोधामध्ये कोणतेही लोकांनी तक्रार दिली नाही, कोण्याही लोकांनी माझ्यावर आरोप केला नाही। हे लोकांनी घडून आलेले एक षड्यंत्र आहे। माझ्यावर निवेदन देण्याच्या पहिलेच लोकांनी माझ्या विरोधामध्ये बातमी दिली। तर अशा गोष्टी करून आणि माझ्या परिसरामध्ये श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान हे खूप फेमस होत असलेले देवस्थान आहे। लोकांना बसण्या उठण्यासाठी जागा, अन्नदान करण्यासाठी जागा होत आहे आणि खूप सारे लोकांचे विचार विमर्श एका ठिकाणी बसून निर्माण होत आहे। तर कोणाला तरी कोणी राजकीय व्यक्ती असेल किंवा कोणी असं सोशल मीडियामध्ये कोणाला देखवलं नसेल, त्या लोकांनी मला बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे। बहुजनांसाठी हक्काचा एक मंच किंवा बहुजनासाठी बसण्यासाठी विचार विमर्श एकत्र करण्यासाठी असा एक देवस्थानाचा ठिकाण बनत होता। तर त्या देवस्थानाच्या ठिकाणाला धुळी पाल करण्याचा षड्यंत्र असू शकते। तुमच्या अंगात दैवी शक्ती आहे, तुम्ही लोकांचे आजार किंवा काही समस्या दूर करू मी शकता, आजपर्यंत
एकाही व्यक्तीला कोणा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा कोणाला जाहिरात करून असेल की कुठल्याही प्रकारे मी त्यांना अशा पद्धतीचं मी माहिती दिलो नाही किंवा त्यांना बोलवून आमंत्रण दिले नाही. आणि मी येण्याच्या पहिले तुम्ही इथं आलात तर इथं कोण्याही प्रकारचं बंद खोली किंवा गेट लॉक असलेले असे काही घटना जागे आहेत का? तर तुम्ही रिपोर्टर माझ्या पहिले इथं पोहोचले होते. मी गावात होतो. मला कोणी गावात म्हटले की बा असं कोणीतरी कार तिकडे देवाकडे गेले आणि ओपन जागा आहे म्हणजे खुली मैदान आहे. तर मग मी इथं आलो. तर मला असं म्हणायचं आहे की जर समजा इथं कोणत्याच पद्धतीचे बंद खोल्या नाहीत तर मी लोकांना आमिष किंवा लोकांसोबत गलत कर्म करणं हा सरासर खोटा आहे आणि त्या लोकांनी बनवून घडून आणलेले एक षड्यंत्र आहे. आणि दुसरी गोष्ट, मी आजपर्यंत तुम्ही या प्रत्येक परिसरामधल्या प्रत्येक गावात जाऊन सर्वे करा, कोणापासूनही माझ्या विरोधात कंप्लेंट घेऊन या. तर माझी जर कंप्लेंट आली तर मी फाशीची शिक्षाला मी तयार आहे. तुम्ही तुमचं शिक्षण काय इकडे कसं वळालात? पारंपरिक मी बोलल्या पद्धतीने पारंपरिक परंपरागत हे पूजा आहे. माझे आजीचे वडील इरगोंडा इथं पूजा करत होते, ते मेंढपाळ होते. त्याच्यानंतर माझी आजी ह्या देवाची पूजा करत होती, कारण की एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती करत होती. त्याच्यानंतर माझे वडील आणि माझे काका या ठिकाणी पूजा करत होते. त्याच्यानंतर मी पूजा म्हणजे वंश परंपरागत चालत आलेली पूजा पद्धती आहे. आणि अचानक फेमस होत आहे किंवा जास्त लोकसंख्या इथं वाढत असल्यामुळं कोणाला तरी बघवलं नसल्यामुळं हे षड्यंत्र माझ्या विरोधात हे केलेलं आहे. आणि माझं जे शिक्षण आहे, माझं डी फार्मसी आणि ओपन युनिव्हर्सिटीमध्ये MA झालेले आहे. तर मला कोणालाही फसवले आणि आजपर्यंत मी कोणाला फसवत आलेलं नाही आहे, इथूनही आलं नाही. आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला एक नवीन संकल्प भेटला तलवार बाबा म्हणून. तर महाराष्ट्रामध्ये माझ्या माता भगिनीवर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे. या शिवरायांच्या मातृभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये माता भगिनीवर अत्याचार होत. जसं भवानी मातेनं शिवरायांना तलवार दिली तसं तुमच्या सोशल मीडियानं मला तलवार बाबा म्हणून नाव दिलं. तर मी त्याच पद्धतीनं आज मी प्रत्येक माता भगिनींना वचन देतो की प्रत्येक माता भगिनींना परवाना काढून त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या हातामध्ये तलवार द्यायची जिम्मेदारी माझी. आणि ह्या तलवार देण्यासाठी राम शिंदे साहेब असतील, फडणकर साहेब असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, पंतप्रधान साहेब असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा आपले वकील असतील, माझे मित्र अविनाश पाचपिपळे यांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा आमचे जय मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवकांत मैलारे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली असे माता भगिनीसाठी मी काम करेल आजपासून. नमस्कार, मी अतुल भोसले, पोलीस निरीक्षक, बिलोली पोलीस स्टेशन, जिल्हा नांदेड. बिलोली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या काही दिवसापासून या भोंदू बाबाविषयी, ज्याचं तलवार बाबा या नावाने तो प्रसिद्ध आहे, सर्वसामान्य लोकांच्या निनावी तक्रारी प्राप्त होत्या. त्याच्यानुसार हा लिंबू मंत्रून देणे, त्याचबरोबर विविध प्रकारचे आश्वासन देऊन राग दुपारा वगैरे देऊन लोकांची फसवणूक करत आहे, अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची आम्ही सविस्तर माहिती घेतली, चौकशी केली. आणि त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, ॲडिशनल SP सुरज गुरव सर, त्याचबरोबर आमचे DYSP श्याम पानेगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पोलीस स्टेशनच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. आणि त्या ठिकाणी आम्ही जे काही अंधश्रद्धा पसरवणारे साहित्य आहे ते जप्त करून रितसर 62/2026 प्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. सर, आरोपीला इथे आणल्यानंतर बाबाला त्यांच्या समर्थकांनी काही पोलिसांनी हुज्जत घातल्याची माहिती आहे. त्या काय नेमका प्रकार झाला आणि त्यात काय गुन्हा आहे? त्याच्यामध्ये सदर बाबावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याचे जे काही हस्तक आहेत त्या हस्तकांकरवी पोलिसांच्या शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे त्याच्यावर वेगळी FIR करून त्याच्यामध्ये देखील अटक करून माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेला आहे. सर, बाबा नेमकी काय अंधश्रद्धा काय पसरवत होती? हेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत मंत्रणे, त्याचबरोबर लिंबू मंत्रून देणे, एखादी गोष्ट अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सांगणे, अशा पद्धतीच्या ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत बॅन करण्यात आलेल्या गोष्टी आहेत या बाबाच्या मार्फतीने केल्या जात होत्या. तलवार का म्हणजे तलवारी मागचा काय उद्देश होता? का तलवार काय घेत होते? त्याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे.